टाइप्स ऑफ प्लॅनिंग अँड स्टेप्स इन प्लॅनिंग. ओके. नंतर फंक्शनल एरियाज ऑफ मॅनेजमेंट अँड मॅनेजरियल स्किल. हा आहे फर्स्ट चॅप्टर. आता या फर्स्ट चॅप्टर वरती तुम्हाला 16 मार्काचे एमसीक्यू पडणार आहेत. तर फर्स्ट चॅप्टर जो आहे तो सगळ्यात मोठा आहे आणि ह्याच्यावरती जास्त मार्काचे एमसीक्यू तुम्हाला पडणार आहेत. ओके. तर नेक्स्ट लेक्चर पासून आपण काय करणार आहे, ज्या वेळेस तो पॉइंट कव्हर होईल त्याच वेळेस आपण त्याचे एमसीक्यू बघणार आहे, म्हणजे तुमच्या पण लक्षात राहील. ओके. नेक्स्ट चॅप्टर आहे प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग ऍट सुपरवायझरी लेवल. आता फर्स्ट टॉपिक मध्ये आपण प्लॅनिंग ऑर्गनायझिंग बघितलं, तेच इन डिटेल आपण सेकंड चॅप्टर मध्ये बघणार आहोत. तर प्लॅनिंग ऍट सुपरवायझरी लेवल ह्याच्यामध्ये दोन भाग आहेत, ऑर्गनायझिंग ऍट सुपरवायझरी लेवल. आता प्लॅनिंग बाय सुपरवायझर, नंतर नेक्स्ट प्लॅनिंग ऍक्टिव्हिटीज, डिटेलिंग अँड फॉलोइंग ऑफ इच स्टेप, नंतर प्रिस्क्राइबिंग स्टँडर्ड्स फॉर्म फॉर व्हेरियस ऍक्टिव्हिटीज, बजेटिंग फॉर मटेरियल अँड मॅन पॉवर. आणि ऑर्गनायझिंग ऍट सुपरवायझरी लेवल, ऑर्गनायझिंग मध्ये ऑर्गनायझिंग द फिजिकल रिसोर्सेस, मॅचिंग ह्युमन नीड विथ जॉब नीड, and allotment of tasks to individuals and establishing relationship among person with working in a group. हा झाला सेकंड चॅप्टर. सेकंड चॅप्टर आहे 14 मार्काचा. हा सुद्धा मोठा चॅप्टर आहे. 14 मार्काचे एमसीक्यू तुम्हाला ह्याच्यावरती येत आहेत एक्झामला. ओके. नेक्स्ट चॅप्टर आहे डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग ऍट सुपरवायझरी लेवल. ज्याप्रमाणे फर्स्ट चॅप्टर मध्ये पण आपण डायरेक्टिंग आणि कंट्रोलिंग बघणार आहे, त्याचप्रमाणे आपल्याला काय बघायचंय, थर्ड चॅप्टर मध्ये इन डिटेल डायरेक्टिंग आणि कंट्रोलिंग बघायचंय. आता डायरेक्टिंग ऍट सुपरवायझरी लेवल, नीड्स फॉर डायरेक्शन अँड इन्स्ट्रक्शन टू सबऑर्डिनेट, नीड्स फॉर डायरेक्टिंग and instruction to subordinates, completeness and feasibilities of instructions. Next आहे, ज्याला ऐकायचं नसेल ते जावा बाहेर. Personal counseling, advanced predictions of possible mistakes, elaborating decisions, laying disciplinary standards in overall working. आणि controlling at supervisor मध्ये managerial control, understanding team and link between various departments in respect of process and quality standards and quality standard step in control process. लास्ट आहे कंट्रोलिंग मेथड्स. त्याच्यामध्ये कंट्रोलिंग मेथड आहेत कंट्रोल ओव्हर द परफॉर्मन्स इन रिस्पेक्ट ऑफ क्वालिटी, क्वांटिटी ऑफ प्रोडक्शन, टाइम अँड कॉस्ट, मेजरिंग परफॉर्मन्स, कंपेअरिंग विथ स्टँडर्ड, करेक्टिंग अनफेवरेबल डेव्हिएशन्स. नंतर सेफ्टी मॅनेजमेंट म्हणून फोर्थ चॅप्टर आहे. हा थर्ड चॅप्टर पण 14 मार्काचा आहे. नंतर सेफ्टी मॅनेजमेंट आहे, तो 12 मार्काचा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये सेफ्टी का गरजेचे, ग बसायचं मागचे बेंचेस. ज्यावेळेस चालू आहे ना लेक्चर त्यावेळेस शांत बसून ऐकायचं. नीड फॉर सेफ्टी मेजर्स, नंतर जनरल सेफ्टी नॉर्म्स फॉर इंडस्ट्रियल युनिट, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. एडगे लक्ष द्यायचं, विचारणार आहे इथून पुढे मी. सिलेबस डिस्कशन चालू आहे, पण काय सिलेबस मध्ये कळायला तर पाहिजे, कानावरून जायला पाहिजे की नाही. जनरल सेफ्टी नॉर्म्स फॉर अन इंडस्ट्रियल युनिट, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, नंतर डेफिनेशन ऑफ ऍक्सिडेंट, टाइप ऑफ इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, कॉजेस ऑफ इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, फायर हजार्ड, फायर ड्रिल, सेफ्टी प्रोसिजर्स अँड वर्क परमिट्स. हा 12 मार्काला आहे. ह्याच्यावरती 12 मार्काचे एमसीक्यू तुम्हाला येतात. आणि नंतर लास्टचा चॅप्टर आहे तो 8 मार्काचा आहे, लेजिस्लेटिव्ह ऍक्ट्स, म्हणजे जे काही रूल्स वगैरे असतात कंपनीचे किंवा इंडस्ट्री रिलेटेड, तर ते रूल्स सगळे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. जे एम्प्लॉई साठी असतात किंवा जे मॅनेजमेंटनं ठरवायचे असतात ते रूल्स, किंवा गव्हर्नमेंटनं जे ठरवून दिलेले रूल्स आहेत ते रूल. ओके. तर नेसेसिटी ऑफ ऍक्ट ह्याच्यामध्ये बघणार आहोत. नंतर इम्पॉर्टंट डेफिनेशन अँड मेन प्रोव्हिजन ऑफ ऍक्ट, नंतर इंडस्ट्रियल ऍक्ट मध्ये इंडियन फॅक्टरी ऍक्ट, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट, वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट अँड मिनिमम वेजेस ऍक्ट. हे हा झाला सिलेबस तुमचा. आता ह्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आपण चालू केलता. फर्स्ट चॅप्टरची रिव्हिजन घेऊयात. फर्स्ट इंट्रोडक्शन घेतलं होतं, मॅनेजमेंटची डेफिनेशन तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यामध्ये.
तर 1 बाय 1 मला सगळ्यांनी मॅनेजमेंटची डेफिनेशन सांगायची. मी एक 4-5 लेक्चरला रिपीट केले, आता तुम्ही रिपीट करायचं सगळ्यांनी. सांगा फाटे, मॅनेजमेंटची डेफिनेशन सांगा. आताच एक जणांनी सांगितली, लक्षात आलं असेल तुम्हाला त्याच्यावर. बरं, मॅनेजमेंट काय इम्पॉर्टंट आहे ते सांगा. विदाउट मॅनेजमेंट काय होणार आहे? आपापसात नाही बोलायचं, माझ्याशी बोला. विदाउट मॅनेजमेंट काय होणार आहे? ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट होणार नाही, किंवा जे काही गोल आपण अचीव करणार आहे किंवा जे काही आपण ठरवले तर ते व्यवस्थित पद्धतीने होणार नाही. जे आपल्याला वर्क करायचं ते व्यवस्थित होणार आहे का? नाही होणार. कोणाचं कसंही काही चाललेलं असणार. तर तसं नकोय, त्याच्यावरती मॅनेजमेंट असायला पाहिजे. मॅनेजमेंट म्हणजे काय तर एक कंट्रोल करतं त्याच्यावरती. कंट्रोल करतं म्हणजे काय तर आता एखादा इंजिनियर असेल तर त्याच्या हाताखाली 4-5 लोक वर्क करत असतात. मग तो इंजिनियर काय करतो? त्या लोकांना काय काम करायचंय ते सगळं सांगतो. ते म्हणजेच काय तर मॅनेजमेंट आहे. जर तो इंजिनियर त्या लोकांवरती नसेल तर काय होणार आहे की ह्यांच्या मनानं कसंही काम करत असणार आहे. बरोबर आहे का नाही? मग त्यासाठी मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे. ओके, इंट्रोडक्शन ऑफ मॅनेजमेंट मध्ये आपण त्याच्या डेफिनेशन्स वगैरे बघितल्या. नोटबुक आणलेत ना सगळ्यांनी? नोटबुक काढा. आणले तर नाही, ते तुम्ही आणायचे असतात सब्जेक्टला नोटबुक. सब्जेक्टला नोटबुक तुम्ही आणायचे असते. विषय संपला. फर्स्ट इंट्रोडक्शन मध्ये लिहून घ्या. theory सब्जेक्ट आहे आपला. तुम्हाला याच्यावरती MCQ लिहून घ्या. डिटेल असेल तर लवकर लक्षात येईल. पॉइंट वाईज लिहा. पहिल्यांदा डेफिनेशन ऑफ मॅनेजमेंट पॉइंट 1.1 टाका. सगळ्यांच्या नोटबुक चेक केल्या जातील, त्यामुळे प्रत्येकाच्या नोटबुक मध्ये पाहिजे सगळं लिहायचं. इडगे व्यवस्थित व्यवस्थित लिहायचं. उद्या नाही, आजच, आत्ताच. डेफिनेशन ऑफ मॅनेजमेंट 1.1 टाकलं. डेफिनेशन ऑफ मॅनेजमेंट खाली टाका 1.1. definition of management, comma, role and importance of management. Role and importance of management. मध्ये मध्ये बोलायचं नाही, डिस्टर्ब होतं इतरांना. सिलेबस आहे तुम्हाला पीडीएफ पाठवते. कधी सांगू सिलेबस तुम्हाला? हो ना.
इंट्रोडक्शन लिहा खाली हेडिंग इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन खाली हेडिंग इंट्रोडक्शन सगळ्यांसोबत चाला म्हणजे लक्षात येते काय आवाज येत नाही मला तुमचा इंट्रोडक्शन management is the satisfaction for employer employee and employee. Management is the art of making work done with satisfaction for employee, employer, and public. कार्यपरिचालनाचं process of designing and maintaining an environment maintaining and maintaining an environment which individuals working in which individuals working together in groups effectively to accomplish selected aims. All organizations need management for directing and unifying directing and unifying unifying group efforts directing and unifying efforts unifying the group efforts collective action collective action
Man, machine and material. नेक्स्ट बॉक्स मध्ये गोल टास्क टू बी कम्प्लिटेड, गोल ऑब्लिक टास्क टू बी कम्प्लिटेड. आणि थर्ड एरर्स ऑब्लिक लॉसेस, एरर्स ऑब्लिक लॉसेस and lack of perfection. लिहिलं ना, दिसत नाही. आता ही जी डायग्राम आहे ती विदाउट मॅनेजमेंटची आहे. आता रिसोर्सेस असतील आपल्याकडे, मॅन, मशीन, मटेरियल सगळं आहे, किंवा काय करायचंय ते पण माहिती आहे. आणि जर त्याच्यावरती मॅनेजमेंट नसेल तर काय होणार आहे, लॉसेस होणार आहे, किंवा जे गोल आपण ठरवले ते अचीव नाही होणार. ओके, तर त्यासाठी काय करावं लागणार आहे, मला मॅनेजमेंट त्याच्यावरती बसवावं लागणार आहे. ओके, तर सेम डायग्राम, ही डायग्रामला नाव द्या विदाउट मॅनेजमेंट. खाली नाव द्या, ह्याच्या फिगरला काहीतरी नाव असतं ना, तिथे विदाउट मॅनेजमेंट नाव द्या. सेकंड डायग्राम पण सेम अशीच काढायची. सेकंड डायग्राम काढा. अशी कशी तरी काढले तुम्ही, व्यवस्थित काढा. सेकंड डायग्राम बर काही पहिली झाली असेल काढून तर ती सेकंड आहे. हा, हेच. हा, ह्याच्यामध्ये थर्ड पार्ट नाही केला. हा, सेम. एवढं फास्ट लिहिलं का? सांगताना तर नाही लिहिलं एवढ्या फास्ट. ऐकत होतं काय? बघून लिहायला सोपं जाते काय? बरोबर आहे, सवय लागली बघून लिहायची. बरं, या डायग्रामला नाव द्या विथ मॅनेजमेंट. विथ मॅनेजमेंट. आता ह्याचं एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर, समजा मला गोपाळपूर पासून कॉलेज पर्यंतचा रोड कन्स्ट्रक्ट करायचंय. फर्स्ट डायग्राम प्रमाणे आपण घेतलं तर, एखाद्याला आपण दिलं मॅन, मशीन, रिसोर्सेस, म्हणजे जे काही त्याला लागणार आहे ते सगळं
आपण त्याला काय केलं, प्रोव्हाइड केलं आणि सांगितलं की मला एकदा रोड बांधून पाहिजे किंवा रोड कन्स्ट्रक्ट करून पाहिजे आणि त्याच्यामध्ये इंजिनियर नसेल किंवा त्याच्यावर मॅनेजमेंट किंवा त्याला काय म्हणतो आपण ऑर्डर देणार नसेल किंवा त्याच्याकडे लक्ष देणार नसेल तरी वर्क कंप्लीट करणार आहे. आणि टाइम आणि मनी त्याचा लॉस होणार आहे. तेच जर आपल्याकडे मॅनेजमेंट असेल म्हणजे एखाद्या इंजिनियर थ्रू आपण त्याला वर्क दिलं म्हणजे तो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला वर्क दिलं काय होणार आहे, तो इंजिनियर त्याला सांगणार आहे की बाबा तुमचा रोड कन्स्ट्रक्ट करायचा आहे, त्याचा डिझाईन देणार आहे, त्याला मटेरियल वगैरे किती लागणार आहे त्याचा एस्टिमेट तो देणार आहे आणि त्याच्याकडून तो टास्क कंप्लीट करून घ्यावा. जर इंजिनियर असेल विदाउट एनी लॉस किंवा विदाउट एनी फेल ते काम कंप्लीट होणार. ओके, लक्षात आलं? पहिल्यापासून स्टार्ट केलं आपण. झालं इथपर्यंत सगळ्यांचं? नेक्स्ट लिहा. थोडंसंच आहे, लिहून घ्या. नेक्स्ट अजून एक छोटी डेफिनेशन आहे मॅनेजमेंटची, तेवढी एक लिहा. खूप सारे डेफिनेशन आहेत मॅनेजमेंटचे, आपण बघितलं का नाही? लेक्चर नव्हे ना केलं त्यासाठी. हा लिहा. मॅनेजमेंट इज द प्रोसेस ऑफ, त्या डायग्रामच्या खाली नंतर एक लिहा. मॅनेजमेंट इज द प्रोसेस ऑफ नाटकं करायची नाहीत, लिहायचंय नोटबुक मध्ये. मॅनेजमेंट इज द प्रोसेस ऑफ effectively utilizing resources like manpower, money, materials. manpower, money म्हणजे पैसा, money, materials and machinery to achieve goals of the enterprise, machinery to achieve goals of enterprise. झालं का इथपर्यंत? माझा आवाज येत नाही का तुमच्या कानात पडलाय?
तेवढंच काढा हं. व्यवस्थित काढा म्हणजे व्यवस्थित दिसेल. प्रेझेंटी घेऊस तोपर्यंत शांत बसायचं सगळ्यांनी, तोपर्यंत एकाने आवाज करायचा नाही. काय प्रेझेंटी घेऊस तोपर्यंत शांत बसायचं. रोल नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 21 कोण आहे? 22, 23. प्रेझेंटी घेऊस तोपर्यंत शांत बसा, आवाज करू नका. 24, 25, 26, 27, 27, 28, 29, 30, 31, 32, Present. 33, 33, 34, 35, 36, 37, 37, 37 आहे का? 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45. Present. कोण आहे 45? Present. Madam 22 present. 31 present है madam. 38 madam. 46. तुम्ही का 47, 48, 49, 50, 49 आहेत का? 51, 52. कोण आहे 52? 53, 53, 54, 55, 56. कोण आहे? 57, Present. 58. कोण आहे 57? Present, ma'am. Present. हा 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, Present. 70, 70, 71, 71, 72, 72, 73, 73 पर्यंतच आहेत ना? जायचं नाहीये, बसा. 2 मिनिटं आहेत, अजून जायचं नाहीये, थांबा. Madam 2 22 मिनिटं present. Hello. हा Hello. हॅलो. Madam 22 present. हा लावली. बघा येतं ऐका. 45. 45. 14, 20, 27, 30, 33, 38, 39, 40, 38 44, present I ma'am. 30, 38. 27. 38 कोण आहे? 27 माने. दत्ता माने यायचं नाही तू कॉलेज तुम्हाला. या लागली की आता निघालोय की. बर 39 आहेत का? 40, 31 आहेत मॅडम. 31. 31 लावली. 44, 47, 47 आहेत का? 49, 51, 53. 51 present आहे मॅम. काय नाव तुमचं?
हा साल विठ्ठल काल आलता तुम्ही आज का नाही आला अबसेंट नाही राहायचं बरं का हे ऑनलाईन थोड्या दिवसच चालणार आहे 2च दिवस 61 45 present 65 madam. 67 Present ma'am. ओके लेफ्ट झालं तरी चालेल